सगळ्यांचं म्हणणं आता आम्ही ऐकून घेतलेलं आहे. सन्माननीय वैभवजी आधीच बोलले सुरुवात करताना. त्यातले काही लोक मला वाटतं तुम्ही उशिरा आलात, काही होता, काही ऐकलं, काही नाही ऐकलं. तुमच्या सगळ्यांचं एकच म्हणणं आहे जवळपास की मुंबईतनं कोणी पदाधिकारी येत नाही. बरोबर ना? सन्माननीय राजसाहेब अजून 18 वर्ष आले नाही. बरोबर. तुमचे प्रश्न रिपीट करतो मी. हा, इथे दिग्गज लोक आहेत, बडे लोक आहेत. हा, त्यांच्या समोर तुमचा टिकाव लागत नाही, कोणाला त्रास देतात. बरोबर बरोबर ना? हे प्रश्न सन्माननीय वैभवजी इथे आहेत. हे खेड कोकणात येतात. तिथे 25 वर्ष 25 साल उधर रामदास कदम नाम के मंत्री रहे. इनको जितना तकलीफ महाराष्ट्र में उधर दिया है कि आप देख लेना, यूट्यूब पे आपको दिखाई देगा. लेकिन फिर भी संघर्ष की पॉलिटिक्स करके, संघर्षाचं राजकारण करून तिथे त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना उभी केलेली आहे. मी वांद्रे पूर्वतनं येतो, जिथे माजी मुख्यमंत्री राहतात उद्धव ठाकरे. माझ्यावर अनेक गुन्हे दाखल झाले त्यांच्या कृपेने, त्यांच्या आशीर्वादाने. तिथे लढा तुम्ही, तिथे आमदारकी लढले. तर हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत ना. आपल्याला कसं आहे, इथे उभं राहतो तर आपल्याला वाटतं की तिथे प्रॉब्लेम नाही, त्या बाजूला गेलो तेव्हा कळतं की अरे इधर भी वही प्रॉब्लेम. तर प्रॉब्लेम हे सगळीकडे आहे. आपल्याला त्याला सामोरं जायचंय, त्याला फेस करायचंय, त्याचं सोल्युशन शोधायचं. मान्य आहे की तुम्ही मुंबईपासून लांब आहात. मान्य आहे तुमच्याकडे सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचा दौरा झाला नाही. पण आज तुम्हाला आम्ही आश्वासन देतो की इथे आम्ही सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचे डोळे आणि कान म्हणून इथे आलो. म्हणणं आहे ते राजसाहेबांसमोर मांडण्यासाठी इथे आलो. जर सन्माननीय राजसाहेबांना भंडाऱ्याची किंवा तुमच्या इकडची काय पडली नसती तर आम्हाला पाठवलंच नसतं ना. साहेबांच्या लक्षात आहे म्हणून आम्हाला इथे पाठवलंय. म्हणून हे तुम्ही तुमच्या डोक्यातनं काढा की सन्माननीय राजसाहेब ठाकरेंना इकडे भंडाराबद्दल काय माहिती नाहीये किंवा त्यांना लक्ष नाही द्यायचं, त्यांना लक्ष द्यायचं म्हणून आम्ही इथे आलो. तर तुमच्या जे काय मुद्दे होते तुमचे, म्हणून आम्ही सविस्तर सगळ्यांची बोलणी करून ते मुद्दे सगळे मांडून घेतले. राहिला प्रश्न एका कुठल्या तरी तालुक्यात कोणतरी म्हणाला की तिकडे ऑलरेडी काय आमदार आणि खासदार आहेत, त्रास देतात आपल्याकडे. आपण आपली ताकद, तुम्ही म्हणाल आपण आपली ताकद वाढवायची. हा, आपण आपली ताकद वाढवायची. ठीक आहे ना, ते आपल्यापेक्षा ताकदवर आहे. माझं उदाहरण देतो. वांद्रे पूर्वतनं मी निवडून नाही आलो, पण माझ्यामुळे शिवसेनेचा कंटिन्यूस येणारा आमदार पडला. तो हम तो डुबेंगे सनम, लेकिन तुमको साथ ले डुबेंगे. या हेतूने काम करा. एक दिवस सन्माननीय राजसाहेब ठाकरेंच्या विचारांचा आमदार इथे बसणार. त्यासाठी तुम्ही हतबल होऊन बसायचं नाहीये. तुम्ही काम करायचंय, तुमच्या पर्यायाने काम करायचंय. हॉस्पिटलचे मुद्दे असतील, तुम्ही म्हणता की आम्ही कामं केली, तुम्ही आम्हाला पण रिपोर्ट आला लोकांकडे की तुम्ही कामं करता. पण त्या कामाची प्रसिद्धी जर होणार नसेल, लोकांपर्यंत तुम्ही केलेलं काम पोहोचणार नसेल, तो जंगल में मोर नाचा किसने देखा, तुम्ही आम्हाला सांगून काय होणार. हे तुम्ही लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. तुमच्या कामाचं सातत्य जे आहे ते वारंवार व्हॉट्सअप ग्रुप असतील, फेसबुक असेल, तुमच्याकडचे तुम्ही युट्यूबवर व्हिडिओ म्हणा, तुम्ही आपसात आपल्या जिल्हाध्यक्षांचे, तालुकाध्यक्षांचे, महाराष्ट्र सैनिकांचे तुम्ही केलेले कार्य लोकांपर्यंत पोहोचवा. आपसात ग्रुप बनवून नाही तर तुमचे दुसरे मित्र असतील. मला असं वाटतं इकडे आलेला प्रत्येक व्यक्ती त्याच्या कुटुंबात 5 लोक तरी आहेत, 5 मित्र तरी आहेत. इतर पक्षाच्या लोकांना पाठवा तुम्ही केलेली कामं. आज ना उद्या त्याला ती अपील होणार. तुम्ही काही ना काही नवीन क्रिएटिव्ह हे इकडे शोधणं गरजेचं आहे. इतकंच सांगून इकडे तुर्तास थांबतो. आता आम्हाला तुमसरला निघायचं आहे. इथे काय लंबचोड भाषण करायला किंवा अशा प्रकारे कुठच्याही गोष्टीसाठी आम्ही आलेलो नाही. आम्ही फक्त तुमचे जे काय म्हणणं आहे, कसं काय इकडे वाढू शकतो पक्ष, त्यासाठी इथे आलोय. आता आम्ही तुमसरला निघणार आहोत. म्हणून तुर्तास इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.